महाराष्ट्रात गेल्या 35 वर्षातील सर्वात जास्त पाऊस मे 2025 मध्ये पडलाय। 1990 नंतरचा हा राज्यातील सर्वात मोठा पाऊस ठरलाय। मे महिन्यात राज्यात अपवादात्मक मान्सूनपूर्व पाऊस पडला। रविवार दिनांक 25 रोजी सकाळीच मान्सून दाखल झालाय, त्यामुळे आता मात्र 24 मे पर्यंतचा पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा रेकॉर्डवर धरला जाणार आहे। मे महिन्याचे 8 दिवस शिल्लक असतानाही पावसाचे प्रमाण ऐतिहासिक निकषांपेक्षा जास्त झालंय। 1 ते 24 मे 2025 दरम्यान महाराष्ट्रात सरासरी 74.6 मिलीमीटर पाऊस पडला, जो 844% जास्त आहे। संपूर्ण मे महिन्यातील सरासरी 7.4 ते 11.4 मिलीमीटर इतकी आहे, त्यामुळे ही वाढ 844% इतकी नोंदवली गेली आहे। 1990 नंतर मे महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे। तेव्हा महाराष्ट्रात याच काळात 99.8 मिलीमीटर पाऊस पडला होता। येत्या काही दिवसात राज्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। यंदाचा पाऊस हा 1990 चा विक्रमही मोडू शकेल अशी शक्यता आहे। राज्यात मे महिन्यात सर्वाधिक पाऊस 1918 मध्ये 113.6 मिलीमीटर इतका नोंदवला गेला। गेल्या 3 दशकांमधील महाराष्ट्रातील मे महिन्यातील पावसाच्या पद्धतीचं विश्लेषण केल्यास वर्षानुवर्ष लक्षणीय बदल दिसून आले। यावर्षी 74.6 मिलीमीटर पाऊस अलीकडील ट्रेंडपेक्षा नाट्यमय फरक आहे। आकडेवारीवरून असं दिसून येतंय की महाराष्ट्रात मे महिन्यात पाऊस सामान्यतः किरकोळ असतो। बहुतेक वर्ष या महिन्यात 10 ते 20 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस नोंदवलाय। उल्लेखनीय अपवादांमध्ये 2006 44.6 मिलीमीटर, 2021 47.3 मिलीमीटर आणि 1999 34.2 मिलीमीटर यांचा समावेश आहे। आज 26 मे 2025 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसासह तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। विशेषतः दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये, उदाहरणार्थ रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा इथं पावसाचा जोर जास्त असेल। पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी। पुण्यात तापमान 24 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील। दुपारी किंवा संध्याकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। विजांचा कडकडाट, वादळी वारे 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अपेक्षित।